अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोन मोठ्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणामध्ये जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार, मी दोषी आहे की नाही ते फडणवीस दादांनी स्पष्ट करावं, मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनीच निर्णय घ्यावा, भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय, आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य। सुरेश धस भाजपमधले खालचे कार्यकर्ते, धस काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही, वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं, अजित पवारांचं धसांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतात, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दादांची पाठराखण। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या बळावर राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळे यांचा सल्ला, तर सरकारला सल्ला देऊ नका